कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। मुंबई गोवा महामार्गाच्या ढिसाळ कामाचा फटका, सिंधुदुर्ग आणि लांजा येथे घरांमध्ये शिरलं पाणी, मोठं नुकसान। माणगावला अवकाळी पावसाने झोडपले, विजेचा शॉक लागून 4 जनावरे दगावली। महाड-दापोली मार्गावर अपघातांचं प्रमाण वाढलं, रस्त्याचा गुळगुळीतपणा अपघातांचं कारण असल्याची प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया। आणि गडकरी यांनी एकदा मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करावा, अधिकारी टक्केवारी घेण्यात व्यस्त आहेत। माजी खासदार विनायक राऊत यांची पत्रकार परिषद संपन्न। पाहुयात सविस्तर वृत्त। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या पावशी भोगटेवाडी येथील घरांना बसलाय। सर्व्हिस रोडवर गटार नसल्याने संपूर्ण पावसाचं पाणी महामार्गालगतच्या घरांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे। महामार्ग प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना या पाण्याच्या समस्येचा त्रास सहन करावा लागलाय। कालचा प्रामुख्याने पावसाचा विचार केला तर पावसातील एक दिवसाचा पाऊस म्हणजे वळीवाचा पाऊस म्हणतात याला, आणि एका दिवसाच्या पावसाने आमच्या फक्त हायवे प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे आमच्या पावशी गावातील सर्व यंत्र, सर्व ग्रामस्थांना याचा बऱ्या मोठा फटका बसला आहे। याचं कारण निव्वळ प्रशासनाचं दुर्लक्ष। यावर आम्ही पावशीवासी आणि प्रशासनातील हायवे प्रशासनाचे इंजिनियर कांबळे आहेत यांना सुद्धा या प्रत्यक्षात 1 महिन्यापूर्वी याची कल्पना दिली होती की 8-10 फुटीचा जो भराव तुम्ही घालताय त्याला संरक्षक भिंत नसेल तर त्याची माती थांबणार नाही। कारण पाऊस कोकणातला पाऊस आहे, कांबळी जरी समजा घाटावरती असले तरी त्यांना इथल्या पावसाचा अनुभव नसावा एखाद्या वेळी, कारण हा संरक्षक भिंत आणि गटार नसल्यामुळे ह्या इथली माती जी आहे ती आमचे पात्राडे कुटुंबीय असतील, पाटील असतील, तुळसकर किंवा अन्य पावसकर ह्या सर्व कुटुंबांना ह्याचा त्रास भोगावा लागला आहे। ते कारण त्यांनी वर्षभराची जी बेगमी करून ठेवलेली असते, पावसाळ्याची बेगमी केलेली असते, त्या संपूर्ण बेगमीमध्ये त्यांचं 1-1.5 फुटाचं घरात त्यांच्या पाणी घुसून, चिखल घुसून, त्यांच्या फ्रीज म्हणा, TV म्हणा अशी इत्यादी असणारी उपकरणं आणि खाद्यवस्तू हे सर्व नासधूस झालेत। तर आम्ही प्रशासनाला एवढीच विनंती करू की ही बाब तर तुम्ही लवकर करा आणि ज्या कुटुंबाची आमच्या नासधूस झालेली आहे त्यांना सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून ताबडतोब तुम्ही सहकार्य द्या, अशी आम्ही नुकसान भरपाई स्वरूपात सहकार्य द्या। आणि ह्याच्याही सुद्धा पुढील आम्ही एक सांगू इच्छितो की ह्याच पुढील 8 दिवसात ह्या प्रशासनाने यावर निव्वळ लक्ष देऊन समजा संरक्षक भिंत किंवा गटार या स्वरूपाचं समजा काम केलं नसेल तर पावशी गावाच्या वतीने आम्ही आंदोलन स्वरूपाचा इशारा आम्ही त्यांना देत आहोत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहरातील श्रीराम पुलाजवळ असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं। मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा फटका हा लांजावासियांना देखील बसलाय। पावसाचा जोर वाढला असता तर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता होती। श्रीराम पुलावरील काम पावसाळ्यापूर्वी तात्काळ पूर्ण करण्याची मागणी वारंवार केली जात असून याकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार किरण सामंत यांनी तात्काळ कारवाई करा अशा सूचना देताच नगरपंचायत कर्मचारी JCB मशीन घेऊन पोहोचलेत। पावसापूर्वी श्रीराम पुलावरची वाहतूक सुरू करा अशी मागणी आता स्थानिकांनी केली आहे। हवामान खात्याने 23 मे पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या ऑरेंज अलर्ट नंतर उत्तर रत्नागिरीतील खेड तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले असून गटारं तुडुंब भरून वाहू लागली आहेत। तालुक्यातील काही भागात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्थेवर देखील परिणाम झालाय। दरम्यान सुरू असलेले रस्ते आणि महामार्गांची कामं या अवकाळी पावसामुळे पूर्णतः ठप्प झाली आहेत। सुदैवाने आतापर्यंत कुठेही पावसामुळे जीवित किंवा वित्तहानीचे वृत्त नाहीये, मात्र अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासन सतर्क आहे, तर स्थानिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सिंधुदुर्गात मासेमारी बंद करण्यात आली आहे। सुरू वर्षातील हा शेवटचा मासेमारीचा हंगाम होता। 1 जून पासून प्रामुख्याने समुद्रातील मासेमारी बंद करण्यात येते, त्यामुळे पुढील 8 ते 10 दिवसात मच्छीमारांना फायदा होणार होता। मात्र समुद्रातील वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारी ठप्प झाली असून व्यावसायिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय।
साधारण म्हणजे हा जो सीझन असतो शेवटचा तो साधारण पर बोटीमागे म्हणजे डिझेल वजा होता एक 22,000 रुपये पर बोटी फिशिंगच्या बोटीमागे शिल्लक राहतात शेवटच्या दिवसामागे. म्हणजे जवळजवळ एक 10 दिवसाचं मग बघितलात ना तर 2-3 लाखाचं 5 लाखापर्यंत सुद्धा नुकसान होऊ शकतं. म्हणजे नेट आपल्याला ते मिळू शकतात. ते आता हे लोकांनी गमावले आहेत. तेच निर्णायक जे आहेत ते खलाशी सोडण्यासाठी उपयोगी पडत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर होणारच आहे. ते नुकसान आता हे सोसावं लागणार सर्व मच्छीमारांना, बोटवाल्यांना, तसंच खलाशी वर्ग आहेत त्यांना पण त्याचं नुकसान सोसावं लागणार. आणि शेवटच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा होतो ना तो आता आमचा होणार नाही. त्यामुळे त्या कर्नाटकात जे काही समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्याचं इथे ते आम्हाला झळ पोचलेली आहे आणि त्याच्यामुळे आमचं नुकसान भरपूर प्रमाणात होईल. समुद्रामध्ये जे आज कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन जो वादळाचे आज वादळ होणार आहे 23 तारखेपासून त्याचा प्रभाव जास्तीत जास्त आहे. मच्छीमार आधीच एका मोठ्या आर्थिक संकटात होता मच्छी मिळत नसल्यामुळे. या अगोदर पण तोक्ते वादळातनं जे नुकसान झालं त्याच्यातनं कुठेतरी आता मच्छीमार सावरत असताना परत एक नवीन वादळाचं संकट मच्छीमारांसमोर निर्माण झालेलं आहे. आज हंगाम समाप्तीला एक 10 ते 12 दिवस राहिले असताना 10-12 दिवसात जर मच्छी चांगली व्यवस्थित मच्छीमारी झाली असती तर जे त्यांचा खलाशी वर्ग असतील किंवा इतर बोटींच्या मेंटेनन्सची कामं असतील ते त्या पैशातनं करता येऊ शकली असती. तर त्या हे आज वादळामुळे त्यांचं एक आर्थिक नुकसान झालेलंच आहे. त्याच्यानंतर हे आता एक धंदा बंद झाल्यामुळे एक खच्चीकरण झालेलं आहे. त्यातनं मच्छीमारांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे वेगवान वाहणारे वारे लक्षात घेता मत्स्य विभागानं 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना बंदी घातली आहे. त्यामुळे मच्छीमार बांधव आता पुन्हा एकदा संकटात सापडलेत. 2 महिने व्यवसाय ठप्प राहिल्यानं जगायचं कसं असा विचार या मच्छीमारांना पडलाय. त्यामुळे सरकारनं आर्थिक मदत करावी अशी मागणी या कोळी बांधवांनी सरकारकडे केली आहे. आमच्या बोटी पहिल्या 1 ऑगस्ट पासून चालू होतात. 1 ऑगस्ट ते 31 मे पर्यंत चालू होतात. पण 1 ऑगस्ट नंतर वादळ वैकार असे सगळं होऊन मच्छी पण कमी झालेली आहे. त्याच्यामुळे सगळा आम्हाला हा जो आम्ही पैसा खर्च करतो आम्हाला निघत नाही. आणि आता परत या मे मध्ये मिळायची होती मच्छी ती पण आता मिळत नाही. वादळ हे सगळं वादळ वगैरे झालेलं आहे काय. त्यामुळे बोटी परत आलेल्या आहे. सगळंच आमचं म्हणजे एवढा नुकसान झालं की आम्ही हे आमचे यूपीचे कामगार आहेत त्यांना आम्ही पैसे देणार कुठून आम्ही जो कर्ज काढलेला तोच पहिला फिटत नाही. आता यांना देणार कुठून आम्ही पैसे. ते पण आज एक वर्षभर सगळं घरदार टाकून येतात. मग त्यांचे पण मुलाबाल आहेत पण त्यांना आता देणार कुठून आम्ही. आता आम्ही बँकेतून कर्ज काढलेलं आता परत बँक आम्हाला देणार कुठून कर्ज. त्यामुळे त्यासाठी आम्हाला सरकारने काहीतरी मदत करावी आमची नम्र विनंती. गेले 4 दिवस कोकणात तुफान अवकाळी पाऊस पडतोय. रत्नागिरी, संगमेश्वरसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला या अवकाळी पावसानं झोडपून काढले. आणि अशातच संगमेश्वर मधील मुंबई गोवा महामार्गावर शास्त्री पूल येथे दरडीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना एका तरुणाने मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. नमस्कार, मी अमित पवार आणि मी आहे शास्त्री पूल संगमेश्वर जवळ. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय की ही हायवे लगतचीच दरड आहे. ही बघा अशी दरड कोसळते आणि ही वृक्ष दिसतात, ही झाडं लावलेत ना अशी, ती झाडे पण दरडीलाच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा की खालून जाणाऱ्या जर गाड्या आहेत या आता या सगळ्या गाड्या चालल्या आहेत ह्याच्यावरती ही झाडं जर कोसळली तर ह्याचा सर्व परिणाम प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे आणि जीवितहानीसुद्धा होऊ शकते. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई गोवा हायवेवर जे काम करत आहेत ठेकेदार त्यांनी कृपया करून अशा दरडी असतील तर त्याला संरक्षण द्या रस्त्याला. अन्यथा ह्याचा परिणाम खूप भयंकर असा सर्वांना भोगावा लागणार आहे. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील भाले ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या चांदेवाडी आणि बोंडशेत गावाच्या मध्यामध्ये 21 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसामुळे कांदळगाव ते कोलाड अशी जाणारी महावितरणची हायटेन्शन लाईन कंडक्टर तुटून विद्युत प्रवाहित लाईन खाली पडल्यानं माळरानावर पडल्यानं चरणाऱ्या 4 गुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये चांदेवाडी गावचे शेतकरी महादेव आंबेकर यांची शेती कामाचे 2 बैल तसेच चांदेवाडी गावातील ग्राम
ग्रामस्थ अनंत शिगवण यांची गाभण गाय आणि बोनशेत गावचे शेतकरी दीपक चव्हाण यांची गाभण गाय या जनावरांचा समावेश आहे। या घटनेची माहिती महावितरणला देताच विद्युत पुरवठा बंद करण्यात आला। 22 मे रोजी घटनास्थळी माणगाव पोलीस, माणगाव महावितरण अधिकारी व कर्मचारी, माणगाव वन अधिकारी व कर्मचारी तसेच भालेगावचे सरपंच दत्ताराम खांबे, ग्रामसेवक राहुल ठाकूर, उपेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते सागर खानविलकर व स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर महावितरण कंपनी आणि शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी केली जाते। जोराचा पाऊस असताना 5 वाजता ट्रायल घेतली आपण कांदळगाव लाईनवरती कोलार सबस्टेशनसाठी। तर त्याच्या लाईननं चार्ज होता, कंडक्टर तुटून या बैलांवर पडला आणि आकस्मिक बैलांचं निधन झालं आहे। त्या संदर्भाचं रिपोर्टिंग आपण तात्काळ वरिष्ठ कार्यालयाला करणार आहे। आज भाले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत आमचे बोनशेत गाव आणि चांदेवाडी हे येतात आणि ह्या 2 गावाच्या मध्ये आमचे शेतकरी दीपक चव्हाण यांची एक गाभण गाय, त्याचप्रमाणे अनंत शिगवण चांदेवाडी यांचे गाभण गाई, तसेच महादेव आंबेकर यांची एक बैलजोडी अशी ह्या गायरानात चढत असताना काल संध्याकाळी 5 वाजता अचानकपणे दुर्घटना घडली की ती MSCPची लाईन गेलेली आहे हद्दीतून, त्याच्यातून एक तार तुटून त्या 4 गुरांचा अकस्मात शॉक लागून मृत्यू झालेला आहे आणि त्याला जबाबदार असा MSCP आहे। कारण काय, ह्या ज्या लाईनीत आहेत त्यांची देखभाल करण्यात ते कमी पडत आहेत आणि त्यांचा गलतान कारभार हा आम्हाला गरीब शेतकऱ्यांना आज नडत आहे, घातक आहे। त्याचप्रमाणे त्यांची झालेली नुकसान हे MSCPच्या मार्गातून त्यांनी जास्तीत जास्त लवकर ज्यांना काय प्रोसिजर करायची आहे ती करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी। काल संध्याकाळी या ठिकाणी साधारण 5च्या सुमारास आमच्या गावातील चांदेवाडीचे शेतकरी महादेव आंबेकर यांची एक बैलजोडी, त्याचप्रमाणे ग्रामस्थ आनंद शिगवण यांची एक गाभण गाय आणि आमच्या बोनशेत गावचे दीपक चव्हाण यांची एक गाभण गाय या MSCBच्या विद्युत तारेच्या शॉक लागून त्यांचा दुर्दैवी या ठिकाणी अंत झालेला आहे। याच्यामध्ये MSCBचा गलतान कारभार दिसतोय, कारण आज पावसाळ्याच्या तोंडावर हा शेतकऱ्यांसाठी फार मोठा नुकसान आहे आणि म्हणून मी शासनाकडे विनंती करतो, MSCBकडे विनंती करतो की या सर्व शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत करून त्यांना तुम्ही मदत करावी अशी विनंती करतो। काल संध्याकाळी 5च्या दरम्यान वारा वादळ होता, आम्ही गुरांना शोधत होतो पण गुरं कुठं सापडली नाही। आता आमच्या सकाळी लक्षात आलं का MSCBची तार तुटून आमच्या 4 गुरांवरती पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे। तरी शासनाकडून आम्हाला त्याची भरपाई मिळाली। एक नांगराची जोडी, गाडीची जोडी आहे, आज तो शेतकरी लय हातभाल झाले आहे, तरी त्यांना मदतीचा हातभार मिळावा हीच विनंती। 2 जिल्ह्यांना जोडणाऱ्या महाड भोर मार्गावर रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं अवकाळी पावसामुळे भोर घाटातील निगुडघर ते भोर दरम्यान मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून ST बससह मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहन चालवण्यासाठी अक्षरशः कसरत करावी लागते। अनेक लहान वाहने चिखलात अडकल्याच्या घटना देखील गेल्या 2 दिवसांपासून घडतात। महामार्ग ठेकेदार त्यांच्या यंत्रणेद्वारे मार्गावरील चिखल हटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून तयार झालेल्या महाड विन्हेरे दापोली खेड दिशेला जाणारा मार्ग सुसज्ज अवस्थेत आहे, मात्र वळणावरील अनियंत्रित वेग, STच्या टायरची दुरावस्था अशा अनेक कारणांमुळे पावसामध्ये सातत्याने अपघात होत आहेत। महाडमधून दापोली आणि खेड दिशेने जाणाऱ्या मार्गावर पडणाऱ्या पावसामुळे तीव्र उतारावर वाहने घसरून अपघात होतात। मागील 8 दिवसात या मार्गावर STचे 4 तर इतर वाहनांचे असे एकूण 7 अपघात झाले आहेत। नुकत्याच करंजाडी गोरिवले कोंड शिरगावच्या हद्दीत झालेल्या अपघातामधून वाचलेल्या प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे, तर चालकानेही अपघाताचं कारण सांगितलंय। स्लिप कशामुळे झाली? रस्ते खराब आहे ना, स्लिप मारली बोलायची। काल सुद्धा माझी गाडी स्लिप झाली पण दुर्दैवाने मी वाचलो गाडीमध्ये। अशा पद्धतीचा हा 8वा अपघात आहे आणि शासन किंवा इथलं प्रतिनिधी कोणी इथं दखल घेत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आमच्यासारख्या नागरिकांसाठी। त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो की आपल्याला की इथले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी ह्याच्यावर दक्षता घ्यावी, अन्यथा नागरिक हा आता खरंच संतापाची लाट आहे आमच्यासाठी। तर हा सरळ 8वा दिवस आमच्या नजरेसमोर बघतोय आम्ही।
काय ते कोणी बोलत नाही. म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळ चालू आहे ह्या रोडमध्ये. ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर फक्त आता हे गतिरोधक आले. हे गतिरोधक ही कोणाला कल्पना नाही, कुठलेही बोर्ड नाहीत की आता नवीन गतिरोधक झालेत. सुसज्ज असा विनेरे दापोली राज्यमार्ग शासनानं तयार केला, पण हा रस्ता गुळगुळीत असल्यानं मोठ्या प्रमाणात अपघात होत असून या होणाऱ्या अपघातांना आणि नुकसानाला जबाबदार कोण असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. रोज बाईकवाले पडतायत, त्यांची नोंद होत नाही. रोज गाडीवाले पलटी होत आहेत. एसटीचा अपघात रोज आहे. हा जवळजवळ मला वाटतं 15 ते 16वा अपघात आहे. आम्ही रेस्क्यू टीमवाले त्यांच्या ताबडतोब धावतो, लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. परंतु माझी शासनाकडे एकच मागणी आहे की हे जे डांबर टाकले ह्याच्यात एलडीओचं प्रमाण जास्त आहे असं आम्हाला खात्री आहे. आणि ह्या एलडीओमुळे ह्या गाड्या स्लिप मारतायत. दुसरी गोष्ट ही जेव्हा हा सिलकोट जेव्हा केला त्याच्यावरती पावडर जी ग्रीट मारायला पाहिजे ती तेवढ्या प्रमाणात पडली गेलेली नाही आणि त्यामुळे हा स्लिपरी रोड झालाय. शासनाने याची काहीतरी दखल घ्यायला पाहिजे. उद्या लोकांचे जीव गेले तर त्याला जबाबदार कोण राहणार? आणि ही जे काम आहे रोडचं ह्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे की यांनी याच्यावरती काय तो उपाय करायला हवाय. आणि माझी एवढीच पीडब्ल्यूडीला मागणी आहे आणि स्थानिक प्रशासनाला मागणी आहे की याच्यावर ताबडतोब कारवाई करा आणि काय तो आयदा सोक्षमोक्ष लावा. हे रोज होणारे अपघात आहेत. असं वाटतं की बसवाल्यांनी सुद्धा थोडं कुठं आपल्या बसेसचं मेंटेनन्स असावं की जास्तीत जास्त बसेसकडे बघायला गेलो तर त्यांच्या टायरचं मेंटेनन्स दिसत नाही. बहुतेक त्यांच्या टायरचे सगळे गुलगुली झालेले आहेत. तर त्यांनी पण सुद्धा कुठेतरी आपल्या स्पीडवरती लिमिट ठेवून जास्तीत जास्त टर्निंग आहेत आपले त्या टर्निंगकडे सुद्धा व्यवस्थित आपल्या त्या लिमिटने चालवावं. 40 ते 20च्या लिमिटने चालवावे एवढंच आमचं वैयक्तिक मत आहे. विनेरे राज्यमार्गावर अपघाताची मालिका तर सुरूच आहे. त्यात एसटी बसचे देखील अपघात झाले असून यावर महाड आगाराचे व्यवस्थापक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पण वाढते जे काय आता इकडे तिकडे ज्या आपल्या एरियामध्ये जे काय अपघात होते त्याला कारण काय? पावसामुळेच झालं. अतिवृष्टी अचानक पाऊस आल्यामुळे काय म्हणजे गाड्या खराबी आहेत असे पॅसेंजर बोलतात, पण तुमचं म्हणणं असं आहे पावसामुळे झाले अपघात? पावसामुळे झाले, अचानक पाऊस आल्यामुळे. महाड दापोली परिसरात अलीकडील काळात घडलेल्या अनेक अपघातांना अतिगुळगुळीत झालेले डांबरी रस्त्याचे स्वरूप हे एक मोठं कारण मानलं जात आहे. वाहनांचा रस्त्यावरून घसरून अपघात होणे, ब्रेक लावल्यावरही गाडीचा ताबा सुटणे अशा घटना वाढत चालल्यात. विशेषतः पावसाळ्यात हे रस्ते अधिकच घसरडे बनतात. रस्त्याच्या बांधकामात जास्त गुळगुळीत पृष्ठभाग टाळावा. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. रस्त्याचे फेरतपास करावे आणि रस्ता बांधताना सुरक्षिततेच्या सर्व निकषांचं पालन करणं आवश्यक आहे. अन्यथा सुसज्ज रस्त्याचा देखावा केवळ एक धोका बनून राहील असं आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि स्थानिकांचं म्हणणं आहे. माझे कोकणसाठी उदय सावंत, महाड, रायगड. गेल्या 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात निसर्गाचे अद्भुत दृश्य पाहायला मिळत आहे. डोंगर कपारीतून वाहणारे ओढे खळखळाट करत प्रवाहित होऊ लागलेत. मे महिन्यात अशा स्वरूपाचा ओढ्यांचा प्रवाह दुर्मिळ असतो, मात्र यंदा अवकाळी पावसामुळे हे चित्र वेळेआधीच पाहायला मिळत आहे. पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय. विशेष म्हणजे डोंगरातून वाहत येणाऱ्या ओढ्यांमधून मासे देखील खाली येत असून हे मासे पकडण्यासाठी स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. काही ठिकाणी हे दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोबाईलवर व्हिडिओ शूट करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. दरम्यान हवामान खात्यानं आगामी काही दिवसात आणखी पावसाची शक्यता वर्तवली असून प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी मार्ग मोकळा झालाय. महाराष्ट्र सरकारने गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना लिहिलेल्या पत्राद्वारे मंजुरी दिली आहे. या विलीनीकरणाला यापूर्वी कर्नाटक, गोवा आणि केरळ या सरकारनं देखील मान्यता दिली आहे. या विलीनीकरणाचा उद्देश कोकण रेल्वेच्या आर्थिक अडचणी दूर करणे, कार्यक्षमतेत वाढ करणे आणि पायाभूत सुविधा सक्षम करणे हा आहे. महाराष्ट्रानं 2 अटींसोबत विलीनीकरणासाठी आपली संमती दिली आहे. विलीनीकरणानंतर देखील भारतीय रेल्वे कोकण रेल्वे हे नाम कायम ठेवेल आणि 1990 मध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना करताना महाराष्ट्र सरकारने दिलेल्या 394 कोटीपेक्षा जास्त रकमेची फेड करेल.
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पालीत भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। भारत देशाच्या सीमांवर आपल्या जवानांनी दाखवलेला पराक्रम, त्यागाचा आणि शौर्याचा सन्मान व समर्थन दर्शवण्यासाठी आपली देशभक्ती दर्शवत अनेक नागरिक या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात आपल्या देशातील निष्पाप जीवांना हकनाक जीव गमवावा लागला। याचे सडेतोड प्रत्युत्तर म्हणून भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून चोखरित्या उत्तर दिले। आपण सारेच जण भारतीय जवानांसोबत आहोत आणि त्यांचं मनोधैर्य वाढवावं या हेतूने सैनिकांच्या सन्मानार्थ देशभरात ठिकठिकाणी रॅली काढण्यात आली। पाली येथील रॅलीत माजी सैनिकांसह शेकडो तरुण महिला यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। भारतीय सैनिक दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। यावेळी सुधागड तालुक्यातील अनेक गावातील आजी-माजी स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला। माजी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेतून राऊत यांनी महामार्ग प्रश्नावर भाष्य करत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करण्याचा सल्ला दिला। मिरा नागपूर हा रस्ता म्हणजे जीव घेणारा रस्ता झालेला आहे। रत्नागिरी म्हणजे साळवी स्टॉप ते अगदी दाभोळ, अगदी काल मी दौरा केला संपूर्ण याच्यामध्ये, भयानक अवस्था रस्त्याची झालेली आहे। अनेक वाहनांची अपघात त्या ठिकाणी होत आहेत। त्यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सुद्धा तसाच आहे। आता अजितदादांनी त्या दिवशी सांगितलं 30 जूनपर्यंत, कोणत्या भविष्यावर अजितदादांनी वक्तव्य केलं मला कळत नाही आहे। त्यांनी ह्या सगळ्या मंत्र्यांना माझी विनंती आहे, इवन माननीय नितीन गडकरी साहेबांना सुद्धा विनंती आहे की अख्ख्या देशातले तुम्ही महामार्ग एवढ्या जलद गतीने बनवताय ना, तुम्ही स्वतः एकदा या त्याने प्रवास करा। माणगाव रायगड ते पाली इथपर्यंतचा प्रवास माननीय गडकरी साहेबांनी करावा। तसाच साळवी स्टॉप ते साखरपा या रस्त्याने सुद्धा त्यांनी प्रवास करावा। मग कळेल की त्यांचं डिपार्टमेंट लोकांना कसं मृत्यूच्या खाईत ढकलायला तयार झालेलं आहे ते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण पूल दुर्घटनेवर ताशेरे ओढत माजी खासदार विनायक राऊत यांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत। पाहूयात। चिपळूणचं ब्रिज पडलं होतं ना, म्हणजे मुंबईमध्ये बसलेल्या एका अधिकाऱ्याने स्वतःच्या मलिदा खाण्यासाठी नवीन त्या ब्रिजची डिझाईन बनवली, रेग्युलर ब्रिज सोडून वेगळी बनवली, कारण त्याच्यात मोठा टक्केवारी त्याला मिळणार होती। कोणी सुपरविजन नाही हायवे ऑथॉरिटीचं, आणि ठेकेदाराने स्वतःच्या मनमानीप्रमाणे ते बीम टाकलं आणि त्याचं टाय व्यवस्थित झालं नाही आणि एका दिवशी पहाटे चिपळूणचं ब्रिज कोसळलं। आता पुन्हा एरे माझ्या मागल्या, पुन्हा सिंगल कॉलमवर ते ब्रिज उभं करायचं काम चाललेलं आहे। त्यामुळे हायवेची मक्तेदारी सध्या ठेकेदारांकडे आहे आणि अधिकाऱ्यांनी फक्त त्यांची टक्केवारी महिन्याची घ्यायची आणि गप्पा बसायचं। मंत्र्यांना त्याचं काय देणं घेणं पडलेलंच नाही आहे। सध्याचे मंत्री आलेच नाही, पूर्वीचे मंत्री तरी मध्ये मध्ये दाखवण्यासाठी का दौरा करायचे, रवींद्र चव्हाण, पण आताच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना काय त्याचं पडलेलंच नाही। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।